एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहरातील काजीपुरा भागातील गरोदर महिलेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर 3 दिवसांनी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर शहरातही खळबळ उडाली। त्यानंतर सिन्नरच्या युवकाचा येवला येथे चाचणी झाल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत वाढ होत असतानाच गुरुवार दिनांक 7 मे रोजी डुबेरे नाका परिसरातील वेदांत पार्क येथील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच हा परिसर प्रशासनाच्या वतीने निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आला। गुरुवार दिनांक 7 मे रोजी सिन्नर शहराच्या चिंतेत वाढ होणारी घटना उघडकीस आली। सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथून कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास सुरुवात झाली। येथील बापलेक असे 2 रुग्ण सापडल्यानंतर तालुका प्रशासन खडबडून जागे होत उपाययोजना करीत असताना मुंबईहून तालुक्यात आलेल्या वडगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेथील परिसर देखील सील करण्यात आला। त्यांच्या संपर्कात आलेल्या एका 5 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 वर पोहोचली। शिवाजीनगर परिसरातील 86 वर्षीय वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले। त्यात 5 मे रोजी सिन्नर काजीपुरा येथून नाशिकला प्रसूतीसाठी गेलेल्या 20 वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टर, नर्स व शवविच्छेदन करणारे डॉक्टर, अंत्यविधीला सहभागी झालेले सिन्नरमधील पती, सासू, भाया तसेच अंत्यविधी झाल्यानंतर सिन्नरला आलेल्यांचा इतर ठिकाणी वावर अथवा सांत्वनासाठी आलेले नातेवाईक आदींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असतानाच पुन्हा येवला येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिन्नर येथील युवकास कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येताच अहवालाच्या आधी हा युवक सिन्नरमध्ये 2 दिवस मुक्कामी होता असल्याचे समजताच सर्वांचे धाबे दणाणले। प्रशासन देखील विविध उपाययोजना करत संबंधितांच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। तर गुरुवार दिनांक 7 मे रोजी डुबेरे नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समजताच सिन्नरमध्येही चर्चांना उधाण आले। तर प्रशासनातील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी डुबेरे नाका परिसरात धाव घेत खासगी दवाखाना आणि परिसरात औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला। त्याचप्रमाणे हा परिसर संपूर्ण सील करण्यात आला। या घटनेने आता सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या खऱ्या अर्थाने 8 झाली असून त्यातील 1 मृत आहे। असे जरी असले तरी शासकीय नोंदणीप्रमाणे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 6 वर पोहोचली आहे। येवला व नाशिकमधील कोरोनाग्रस्त व्यक्तींचा संपर्क सिन्नर शहरात असल्याने आता खरी सिन्नरकरांच्या चिंतेत भर पडली आहे व कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये अशीच सर्वजण अपेक्षा करीत आहे। एसएन न्यूज साठी प्रशांत सोनवणेसह अक्षय गायकवाड। आज सिन्नर शहरातील डुबेरे नाक्यावरील हॉस्पिटल येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण हॉस्पिटल सील केलं आहे। तसेच डुबेरे नाक्यावरील हॉस्पिटलच्या आसपास जो एरिया बाधित आहे तोही संपूर्ण सील केला आहे आणि त्या एरियामध्ये निर्जंतुकीकरणही केलं आहे आणि कोरोना बाधित भागात जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व उपाययोजना करणं सुरू आहे। शहरातील नागरिकांनी जास्त प्रमाणात काळजी घ्यावी एवढं आवाहन करण्यात येतं।